आज आपण बनवणार आहोत खरवस रेसिपी। खरवस बनवण्यासाठी गाईचा चीक 1 लिटर घेतला आहे, तो गाळून घ्यायचा आहे। त्यामध्ये गाईचे दूध अर्धा लिटर ॲड केले आहे, त्यामध्येच ते दूध मिक्स केले आहे। 1 लिटर दुधासाठी अर्धा लिटर गाईचे दूध वापरले आहे। गूळ दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते छान मेल्ट होतो, सहज गाळता येतो। दुधामध्ये गूळ वगैरे मिक्स केले की त्यामध्ये इलायची आणि सुंठ पावडर मिक्स करायची आहे। ते छान मिक्स करून घ्यायचे आहे। गूळ खाली बसू शकतो ना, त्यासाठी ते छान मिक्स 2-3 मिनिट मिक्स करायचे आहे। ते गूळ दुधामध्ये छान मेल्ट होईल। त्यावरती जायफळ ॲड केले आहे, थोडे किसून टाकायचे आहे, जास्त प्रमाणातही जायफळ टाकायचे नाही। चीक शिजवण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते। त्याच्यावरती ते पातेलं ठेवून झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही। अशा प्रकारे ते कव्हर करायचे आहे। बघू शकता, अशा प्रकारे मी झाकून ठेवले होते। 20 ते 25 मिनिट लागले चीक शिजण्यासाठी। बघू शकता, चीक छान प्रकारे शिजला आहे। थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडायचे, ते चाकूच्या साहाय्याने साईडून काढून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही वड्या कट करू शकता। पाहू शकता किती सॉफ्ट झाला आहे। अशा प्रकारे खरवस रेसिपी नक्की ट्राय करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल। अशा प्रकारे मी कट करून घेतले आहे। फक्त चीक म्हटलं की त्याचे वडे एवढे सॉफ्ट होत नाहीत, त्यासाठी त्यामध्ये दूध ॲड केले आहे। पाहू शकता, खूप छान झाले आहेत, नक्की ट्राय करून पहा।